सगळ्यांनी इथं बोलवले मला, पण अजून कोणाचाच तपास नाही. तो क्या नाही, असा क्या नाही, सरपंच बी नाही. पण नेमकं बोलवले फक्त मीटिंगसाठी, कोणच नाही म्हणजे कसं काय. मी तरी कवर बसणार. मला वाटतं फोन करतो कोणाला तरी. आलं तर ठीक, नाही आलं तर ठीक. अण्णा अरे तात्या तात्या आला बाबा. कोण नाही आलं होय? अरे कोणच नाही, तासभर झालं वाट पाहतोय मी. बस, बस. मी म्हणलं येऊन बसले आता सगळे. हा? हो ना. अरे गावात आता उद्या पालखी यायची. हा. अरे आपण उद्या पालखी उद्या येणार आहे. पण लोकांची तर तयारी करावं लागेल ना उद्याची. अरे पण सगळं खरं आहे, सरपंच कुठे आहे? गेला मुंबईला इथं पाटील आले की. पाटील नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुम्हाला तर समजलंय सरपंच पुण्या मुंबईला गेल्यात. समजलं मला, पण ते सांगत होतं तेवढं तुम्ही आले. आमच्या बसा बसा. तीच जबाबदारी माझ्यावर दिली. असं आहे का? उद्याच्या कार्यक्रमाची जबाबदारी हो, सरपंच नसला तर जबाबदारी पाटील असते. आता जे पाटील म्हणतात तसं करायचं, जे सांगतील पाटील ते करणार आपण. सगळ्याच्या मनाने करायचं. एकटा पाटील बी काय आदेश करणार नाही तुम्हाला. पाटील तुम्ही पाटील. पुढारकी तुम्ही घेतली. तुम्ही फक्त आदेश द्या आम्हाला, आम्ही काय काय मग करायची ती सांगा. अण्णा का आम्ही करतो. आयला तात्या हा. पण आज बरं वाटतंय ना. आश्चर्य वाटतंय सगळ्यांना. पालखीपर्यंत आपलं पाळलं पाहिजे बाबांनो. नाही नाही कायमच पाळलं पाहिजे तात्या. हा, माझं पण म्हणणं पाटलास, हा या माणसाने सुधारावं, ते स्वतःचा प्रपंच पुढे न्यावं. आम्हाला त्यात काय दुःख आहे का, आनंदच आहे ना. तर एक आहे. बोलू का? बोला की. पांडुरंग तर पावलं नाही ना. अरे उलट मला तसंच वाटतं, उलट पांढरंग पावला पाहिजे बाबा. गावात तयारी करायची ना. आता उद्या पालखी यायची, हा. त्यामुळं सगळ्यांनी एक एक जबाबदाऱ्या घ्यायची. मग गावाने जेवण दिलं पाहिजे त्यांना. परत त्यांच्या पाण्याची सोय केली पाहिजे, मुक्कामाची सोय केली पाहिजे. काय अण्णा त्यो टँकरवाला तुमची ओळखीचा आहे. अरे बाबा त्याला सगळ्यात सांगा आधी तेवढं. पहिला फोन त्याला लावला मी. हा, पाण्याचा पहिला बंदोबस्त झाला पाहिजे. पाण्याचा बंदोबस्त आपण करतो. नाही ती मला बी माहित होतं. हा. तुम्ही एखादी जबाबदारी घेतली म्हणजे घेतली. त्यांनी टँकरचं बघितलं, तुम्ही काय बघताय? ते फक्त संडासचं. हा, मी तुमचा नाही, तुमचा नाही. वार करायचं संडास. अरे, याला काय अर्थ आहे? त्याची बी बंदोबस्त करूया आपण. काय? बरं, मी काय करतो, हा. मी जेवणाचं बघतो. हे सगळं म्हणजे भाज्या पाल्या बिल्या काय आहे ते मी माझ्या घेऊन येतो. अरे तू म्हणे आचार्यला सांग ना मग. त्याला फोन करतो थोड्या वेळाने. त्याला म्हणा तुझी सगळी माणसं आणि ते जेवणात तेवढं बघ म्हणावं. त्याला सांग, हा. तात्याने सांगितलंय. हा, माझं नाव सांग तात्याचं त्याला. नाव सांग. तात्याचं नाव सांगितलं की तो लगेच येईल. हा. आणि आला ना, ते आल्याला वेळी माझी सोय, तर त्याला सांगायचं कार्यक्रम होस तर कुणाला मिळणार नाही. बरं, मी सगळा परत तिथं जार लावायचं बघा, टेबलची सोय करा. आणि डीजे डीजे DJ कशाला लागतं DJ पाहिजे? DJ बस, नसतं. DJ असं का अण्णा? आपलं भजनी मंडळ बोलू. आपलं बसणे म्हणलं. आपलं भजनी मंडळ बोलू. पालखी पडून आली आपण तिकडे जाऊ. आपण तिकडे जाऊ म्हणजे असं नाही, टाळ मृदंग विना सगळं घेऊन जाऊ आणि त्यांचं स्वागत आपण असं करायचं. हा. असं करायचं. कसं? कसं म्हणजे असं. कवा म्हणायचं नाही तर तात्या तमाशातल्या सारखा खेळ नाही नाही बाबा. नाही, नाही, नाही. गावाचं नाव जाणार नाही याची काळजी घ्या बाबा. आपल्या गावाची इज्जत आपण जाऊन द्यायची नाही. नाही. पैसे द्या. सरपंचाला बी सांगा दिंडीचे पैसे द्यायला. पाटलांना सांगितलं असं की नाही, तसं. नाही, त्यांनी फोन पे ला पैसे पाठवतो म्हणलं. अच्छा. काय लागेल ते पाठवतो म्हणलं. हा. आणि कमी पडलं तर मी आहेच की. हा, काय त्याची काय. जिथं कमी तिथं पाटील तुम्ही. एक महत्वाचं राहिलं अण्णा पाटील, हा. त्यांची झोपाची व्यवस्था आपल्या मंदिरात व्हायला पाहिजे. पाऊस आहे. अरे शेड मारले की आपण मंदिराला एवढा खर्च केलाय की आता. मंदिराला या बा, पावसा पाण्याचे दिवस आहेत. हा. आणि वारकरी बी काय तुमच्याकडे असे आले नाही तर त्यांच्याकडे सुद्धा रावटे आहेत. फक्त त्यांना जागा स्वच्छ करून देणं, त्यांना पाणी पुरवणं आणि त्यांच्या संडासाची व्यवस्था करणं. वारकरी गेल्यानंतर सुद्धा ते संडास साफ करणं हे आपल्या गावाचं काम आहे. आणि त्याच्यानंतर कुठलं दूषित पाणी कुठलं होऊ नये, कुणाला अस्वच्छता पसरू नये, रोगराई पसरू नये म्हणून त्याची जबाबदारी आपण एक सरपंच नसताना पाटली घेतात आणि पाटील जे सांगतील ते आपण करू. पाटलांना सांगू, पाटलांनी आपल्याला जबाबदारी दिल्यात आपण पार पाडू. नक्की पार नक्की. पाडू म्हणजे पार ह्यो बसायला केलाय पार 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 नाही म्हणलं मी. हा नाही ना. हा मग म्हणते हो सर
ऐकण्यात तुम्हाला काय बदल झाला का तात्या काय बोलत नाही पण. काय ते पण मला आता भारी वाटलं आपला- तात्या. पांडुरंग पावला बरं वाटलं ना तुम्हाला व्यसनी कसा राहील ती सगळी मी तर जबाबदारी म्हणतो तात्याने दारू सुटली हा. की मी पुढच्या वेळेस पंढरपूरला चालत जाणार ते दारू सोडली ना मी पुढच्या वेळेस चालत जाणार रे बाबा. एकटा जाऊ नको तात्याला बी घेऊन जा. अहो तात्याला कुठं मध्ये नेता मला कोणतरी वारे भेटेन ना. अरे तात्याची दारू सुटावी कायमची ही आपल्याला बघायचंय. अहो तात्याने दारू सोडली बघा तात्याने दारू आज सोडली म्हणून मी असं म्हणतोय. नवस आहे पांडुरंगाला त्याचा. मग चांगला आहे माझ्यासाठी की. नवस केलाय तू अहो, मी गुपित केलता कोणाला होय. सांगितलं नव्हतं. अरे पण जाताना तात्यालाच न्या. बघ नाही तर तात्या राहील घरी तात्यालाच आणि घरी. जाशील भलत्यालाच घेऊन मागच्या वेळेस पण जाताना तात्यालाच घेऊन जा, एकटं जाऊ नको. बर बाबांनो जातो तुमची इच्छा तर नाही. तात्याला घेऊन. नाही तर करशील मागच्या वेळेस सारखं तात्याला सुरची इथं आणि तू सख्या आणि ते त्याचे नाही तर मग बघा गेलाय. तात्या राहील घरी नाही तर असं नको व्हायला बाबा. अरे अरे बाबा तात्याने दारू सोडली म्हणून मी पुढच्या वेळेस पंढरपूरला चालत जाणार बघा. पण एकटा जाऊ नको बाबा तात्याला बी घेऊन जा. कायमची दारू तरी सुटेल. नाही तर मागच्या वेळेस सारखं करशील तू सख्या आणि ती सकू चला पंढरीची वाट धरू असं नको करू बाबा. नाही तर काय होय, हा? तात्या पण तुम्ही इमानदारीने दारू सोडा बरं का तरच मी पंढरपूरला जाईन नाही तर मी दुसऱ्याकडेच जाईन. नाही तर तात्या राहील इथं आणि भलत्याला हे चुकीच्या बरं का तात्या नाही तुमचे. नाही तुझं काय सांगतो बाबा. अरे गावाचं नाव जाईल असं काय करू नका बाबा. आईला म्हणजे माझं नाव काय तुम्ही कान फडे पाडले का. नाही नाही असं नाही. मग कसं गावाचं नाव राहील चांगलं असं हे बा मला काय वाटतं माहिती बोल आता हा चेष्ट विषय सोड. बरं विषय आपला चला वारकऱ्याचा. हे बघ, वारकऱ्यांची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा. हम्म. म्हणून आपण पण ना जे का रंजले गांजले त्या सेवेमध्ये जावा. देवते त्याचे जावा. हम्म. या युक्तीप्रमाणे आपण बी त्या वारकऱ्यांची सेवा करू जेवढी होईल आपल्याच्या तेवढी करू. तुम्ही तर बरोबर आहेत पाठवत आहे बरोबर हम्म. हा आणि चला लागू कामाला. चला चला. चला 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 चला. आमच्याकडे बालगी आमचे ए अण्णा अरे अण्णा अण्णा अरे काय का पाठवून बघितलं नाही ना आता पोहायचं यायचं तर चालू का? अण्णा अरे अण्णाला पाणी भरायला सांगितलंय टाकी घासायला सांगितलंय अण्णा भांडे घासतो का तर मग पाटील बोला की पाटील. आला का अण्णा पाण्याचं बघायला सांगितलं होतं तुम्ही कशाच बघत पाण्याच बघत आहे. फक्त घासतोय टाकी मागून. अरे टाकी घासताय का भांडे घासताय अहो आपल्या गावात कसला माणूस आहे मी भांडी घासतोय घरी. होय का भांडी बिंडी तसलं काय नाही पाटील मी फक्त घासतोय टाकी. बर 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 पाण्याचं बघून घ्या ते तात्याचं काय चाललंय आता ती पण बघून येतो बरं बरं तुम्ही बघा मी माझं काम चोख पार पाडतो. टाकी बिकी भरून व्यवस्थित ठेवतो. टँकरचं बघा पाण्याचं बरं 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 काय अडचण वाटली तर मला सांगा बोलतो तुम्हाला नाही तर मग कुणाला सांगणार बर पाटील. बर बर मग येऊ का मी नाही बाबा मी काय बघितलं नाही आपलं वेगळं चाललंय. हा चालेल 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 तेवढं बरं का. हो 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 एकतर आहे का माग
माझी बायको बायको देत ना दिवा. पाटला पुढं तर आपली पाराच गेली होती बाबा. चला आधी टाकी धुतो. टाकी दूध बसलं तर बायको बोबलन. चला बाबा आधी भांडी नंतर बाकी नाही तर सगळ्या कळचे व्हायची पंचायत जेवायची आपली. काय बाबा कर्म कोणाला चुकले देवाला नाही चुकलं आपल्याला काय चुकायचे. पाहिजे अरे अख्खं गाव शोधलं हे केलं तुला शोधाय पाठवलं काय आणि फोन स्विच ऑफ करून बसलाय. आयला एखादी जबाबदारी तुझ्यावर टाकूनच बघावी दंड झालं बाबा. अरे तुम्ही लय छाने अण्णा आणि पाटील काय काम अरे तू तात्या- स्वतःहून ते काम घेतलं तू. मग काय केलं त्या कामाचं. बघा जाऊन तुम्ही आरती शौचालयाचं तुझ्याकडे काम दिलं होतं. मग सांगितलं त्यांना इकडं कुठं यायला म्हणून. अरे बाबा तसं नाही सांगितलं तुला. हा. कुठं घाण होऊ द्यायची नाही म्हणजे ती ट्रॉल्या आल्या का ह्याच्या शौचालयाच्या. सांगितलं ना 4-5 सांगितले हा यायला. आला का तुला तात्या 2 दिवस दम निघला नाही वर. अरे दारू वाईट आहे किती दिवस मी सांगतोय तुला. सगळं गाव तुला सांगतोय तुझ्या प्रपंचासाठीच ना. अरे 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 मला हे जे सोय- तू ते पहिले टाकून दे. ए, टा- पाटील आय बाबा तुला ऐकायचंय का नाही. गावासाठी तुला काय ऐकायचंय का नाही. हे गावाची आबरू काय घालवू नको. हे बघ पोलिस येत्यात तपासाला. तू मला काय काम लावू नको. हा मला का असं 10 रुपयात थांबलाय. उद्या आपल्याकडं ही यायची पालखी यायची. सावकाश सावकाश ज्या झाली तरी तुला आधार द्यायला पाटीलच आहे. अहो जबर रे चला इक्या त्या इक्याने काय केलंय गोंधळ ती बी बघू आता. तू असं म्हणलं अण्णा इतका लबाड आहे. आला का ती तर आता जाऊ दे. तू भांडीच घासत होता असू दे. मला वाटतं तू काय गोळ केला. चल बरं जा, चल. इथं बसतो ना बस नको लोकांना नको आपल्या गावाच्या आबरू घालू. सावकाश लगाता त्या तुझ्यावर एखादी जबाबदारीच टाकून बघावी गाड्या. अहो पाटील एकाला गावात आहे ना बसू दे रे. अरे बसू दिलं नाही म्हणजे त्यांना बसू द्यायचं नव्हतं असं नव्हतं. मग ती शौचालयाची जी ट्रॉली आणली ना हा त्यात बसा म्हणायचं. तसं सांगितलं की अरे पण लोकांच्या बी तक्रारी आल्या. हा तात्याने पटांगणात कुठं बसू दिलं नाही म्हण. मग बरोबर आहे ना. अरे पण ते त्यांना सांगायचं समजून हा. ट्रॉलीच्या शौचालयात बसा म्हणून. हा आला का तुझ्यासाठी ती इक्या पंढरीच्या वारीला पायी जाईल म्हणला की. मग काय सायकल जाय काय. अरे मग आणि तू अशी अवस्था होय. तर बाबा तुझ्या प्रपंचासाठी तू दारू सोड. हा. दारू चांगली नसते बाबा. बघू हा तर तू काय कर आजच संकल्प कर हा. की आजपासून मी दारू पिणार नाही. तर तुझ्यासाठी बाबा पुढच्या वर्षी मी वारीला जाईन. हा ती बी चालत. बर जा अरे साव झाली बाबा. अरे क्या हा लाकडं कशा चालू अहो उद्याच्याला अण्णा आहे. काय पालखी येणार नाही का. मी म्हणलं काय उद्या चला म्हणजे काय उद्या काय मला जाळतो. एवढे लाकडं पुरायचे होय. त्याला काय झालं 2.5-3 मन लागत तुमचं अख्खं गाव आहे ना जळतंय माझं. का बरं? बाकीची सगळी असती आपण बघ खात्यात एवढं लाकडं काय भरती जाऊ दे. तू एवढं लागतं त्याच्या दिंडीच्या कार्यक्रमात मग आपण जेवणाला म्हणलं मंदिरात बघायचं. हा म्हणजे सगळे उचल
पाटलांचा फोन आलता मगाशी मला. हा तुम्ही कुठे म्हणून मी म्हणलं चाललो एकीकडे. ते पाटील बी म्हणलं मी येतोय. मग येतच असलं कुठच्या जवळ. बघू आता त्यांचं काय म्हणणं आहे ते. आपण तर आपलं काम चुक. आपण आपलं काम केलं. उद्या मंदिर साफ सरपंच आला केलं. ना आपल्याच खाली आले हात टाकून सभाजीला. आम्ही काय केलं? कोणी काय काय करतो? मंदिर झाडलं, हे केलं. अरे आपल्या म्हणलं मी माझ्या थोडी म्हणलं. असं केलं म्हणून म्हणलं. पाठ माझा देणार सरपंच. हा, ते बी बरोबर आहे. ते काय झालं? आपण तर काही बोलणं केलं नाही. आता काय होतं पण बघू पाटील देणार मी लाकडं घेतो, मंदिरात जाऊन ठेवतो. हा? सद्गुरु गुप्तनाथ महाराज, गुप्तनाथ महाराज, सद्गुरु गुप्तनाथ महाराज, गुप्तनाथ महाराज. गुप्तनाथ माझा व्यास गुप्तनाथ गुप्तनाथ महाराज सद्गुरु गुप्तनाथ महाराज गुप्तनाथ महाराज सद्गुरु गुप्तनाथ महाराज गुप्तनाथ महाराज सद्गुरु आणि तुम्ही जाऊन तो बघू द्या मला. पालखी आता जेवण झाले सगळं. पालखी गेली सगळं गाव साफ झालं. झाली का सगळी कामाला? राम राम. कामं झाली का सगळी? काय झाले की सगळं साफ केलं आता. मी जाऊन जरा चला माऊलीची पालखी गेली सगळं व्यवस्थित झालेलं आहे. अरे अण्णा कुठं राहिले? आज येतो म्हणलं आता. फोन केलता. गेला होता का अण्णा? हा बघा अण्णा आले. अण्णा नमस्कार नमस्कार. काय म्हणता? गेली पालखी गेली. सगळं काय देणं घेणं काहीच नाही. येणं येणं आहे. येणं येणं नाही. आणि गेलं येणं उद्यापासून बघू आता. झालं. तुम्ही कशाला आठवण करून घेता? तसं नाही असू दे रे. आजची पालखी जाऊ तर करत येणार. हा. मग आपण त्याचं अभिनंदन केलं पाहिजे ना. बरोबर आहे. बरं ते तुम्ही अण्णा नाव कशाला घेता? सोडली ना माणसांनी. कोणी सोडली? यांनी. काय सोडली? दारू कधी सोडली? ही सगळी सोडली. आता बरं ते दोन जाऊ दे. पाटील कुठं राहिले? मला तुम्हीच फोन केलता. मला म्हणले मी हे येतो. बघा आले पाटील तुमच्या माग होते. नमस्कार पाटील नमस्कार. सगळ्यांनी चांगली कामं केली. तुमचं कौतुक करायला अक्षरशः शब्द अपुरं पडायला लागतात. हा, लगेच कारण माझं माझं नाही. सगळ्यांनी एका जीवाने कामं केली. खर तर गेले 8 दिवस पाऊस उघडला नाही. वाटलं होतं इंद्रायणी माऊलीला येऊ देते का नाही, पण खरंच माऊली आघात तुमची महिमा. पाटील अक्षरशः इंद्रायणीनं तुम्हाला वाट करून दिली. परमेश्वराची कृपा आहे. धन्य झालो. सरपंच नसताना सगळे पालखी आम्ही पार पाडली. सरपंचाची आठवण नाही आली बरं का. सरपंच असतात अजून पालखीला मजा आली असती. हा असतं म्हणजे बाई सरपंच आहेच की. फक्त 2 दिवस गावाला गेलाय. आता तुम्ही तर डायरेक्ट त्याला घालता का काय? अहो, पण पाटलांकडे त्यांनी नियोजन दिलं. छान झालं. पाटलांनी बी आपल्याला सहकार्य केलं. अहो, पाटलाच्या नियोजनामुळेच कार्यक्रम चांगला झाला. पाटील जर नसते ना तर तो कार्यक्रम माझ्याकडेच आला असता. तुम्ही पण पुढे पाटलाचं नका वाढू.
माझ्याकडे आला असताना आम्ही काय केलं असतं भांडी घातली असती घरात. आपण वारकऱ्यांची सेवा चांगली केली, त्यातून सगळ्यात आधी मेवा कुणाला मिळाला असेल चांगला? नाही, अण्णा तिला चांगला मिळाला मेवा. अरे त्याने पार्टी दिली नाही का तुम्हाला? विक्री सगळ्यांना पेड वाटायचं. अरे खाकी ड्रेस कशामुळे मिळाला आहे? अहो, यांनी विचारलंच नाही पाटील मला. अरे खरंच का अण्णा? माऊलीच्या कृपेनं आपल्याकडे लक्ष नाही याच्या. फक्त मी निमित्त मात्र झालो, मी फक्त त्याची शिफारस केली. पण माऊलीच्या कृपेने बिचाऱ्याला लाईट बोर्ड मध्ये वायरमन म्हणून जॉब मिळाला. अभिनंदन विकास तुझा अभिनंदन. पार्टी सगळ्यांचं पाटलांचं आणि त्या पालखीचं मी पुण्य केलं. अण्णा आता मला पार्टी उद्याच्याला पाहिजे आहे तात्याला. अजाबात मग आठायचं नाही. पाटील पार्टी देतो, हा. पण दारू काय देणार नाही मी. हे! सांगा. तसं नाही, पार्टी बोलली पार्टी झाली पाहिजे. तात्या, माऊलीची सेवा केली तर म्हणून मला मेवा भेटलाय. मिळालाय. तुम्हाला बी चांगलं जर दिवस यायचा असतील तर दारू पासून लांब राहा बाबा. आणि विक्याने जे पण हे केलंय ना, की तुमच्यासाठी पुढच्या वर्षी ती चालत वारीला जाणार आहे. आता तुम्ही म्हणलं ना तुमच्या तोंडात साखर करून आणि ह्याची दारू सुटू. आज आपला कार्यक्रम व्यवस्थित झाला, दरवर्षी असाच होत राहा. म्हणून मी काय म्हणतो, गेली दिंडी, आता उद्यापासून आपली गाव गुंडी. बघा पाटील गाव गोंधळ म्हणतो, नाही का? असू द्या, असू द्या, असू द्या. हा, ती त्याचा स्वभाव विनोदी आहे. आता झालं तुमचं. आता मी कामाला लागलोय. हा मी काय तुमच्यात जास्त बसायला येणार नाही. बरोबर आहे का? ठीक आहे ना. मला काय म्हणायचंय, आशिष राहू दे आपल्या सगळ्यांची सख्या तुक्याची धमाल.